ग्रामदैवत महालक्ष्मीच्या आशीर्वादानं आंधळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहभाग आणि परिश्रमानं सातारा जिल्हा मान तालुक्यातील आंधळी गाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून नावारूपास येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून व ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या मार्गदर्शनातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रभर झाली आहे. आमचा आधीचा सरपंचाचा या ठिकाणी ठीक आहे, पण मोठा नेता असताना सरपंच म्हणून काम करत असताना छोट्या छोट्या गोष्टी करतो. मी सलग 4 वर्षाला मी लटकेटवाल जातो. त्याच्या गावातनं कर वसुलीसाठी त्यांनी लटकेटवालची योजना काढली आणि त्यात गावाचा कर जास्तीत जमा झाला पाहिजे ही भावना त्याच्यात. आंधळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं याच पंचायत राज अभियानाचा भाग म्हणून सुशासनयुक्त पंचायत या उपक्रमाच्या माध्यमातून आंधळी ग्रामपंचायतीनं नागरी सेवा सुविधा केंद्राची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालयात केली आहे. नागरिकांच्या तक्रारीचं निवारण व्हावं यासाठी तक्रार पेटी ग्रामपंचायत कार्यालयात बसवली, जेणेकरून नागरिकांच्या तक्रारी ग्रामपंचायतीला समजतील व त्याचं निराकरण केलं जाईल. गावाच्या सुरक्षेसाठी व अचानक एखादा प्रसंग घडल्यास त्याची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाला मिळावी म्हणून आंधळी गावठाण, मुख्य चौक, शाळा, अंगणवाडी, मुख्य रस्ते या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले. गावातील पात्र दिव्यांग व्यक्तींची नोंद करून त्यांना ओळखपत्र देण्यात आले. सक्षम ग्रामपंचायत या उपक्रमाचं अंतर्गत गावाला अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, मान तालुक्यातील सहकारी संस्था, त्याच बैलगाडा शर्यतींचं आयोजन करून लोकवर्गणीच्या माध्यमातून भरीव निधी जमा केलाय. जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव या उपक्रमाच्या माध्यमातून पाण्याचा ताळेबंद ठेवण्याचं काम ग्रामपंचायतीने केलंय. यामध्ये वर्षभरात पडणाऱ्या पावसाच्या माध्यमातून पाण्याचं व्यवस्थापन करून त्याचा ताळेबंद ठेवला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिवाबत्ती सोय सर्व गावामध्ये केली. त्यांची वीज बिलं ग्रामपंचायतीच्या 100% कर वसुलीच्या माध्यमातून भरणा केल्यात. गावच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करण्यासाठी विहीर पुनर्भरण, माती बंधारे तसेच वनराई बंधारे याची निर्मिती नागरिकांच्या श्रमदानातून करण्यात आली. त्याच पद्धतीनं रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून गावातील शासकीय इमारती, सार्वजनिक इमारतीवर रेन युनिट बसवून पावसाचं पडणाऱ्या पाण्याचं संकलन टाकीमध्ये केलं. ग्रामपंचायतीनं 5000 पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून त्यांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यात येत आहे. गावातील नळ पाणी पुरवठा योजना, सहकारी संस्था, सरकारी संस्था, घरकुलं तसेच शेतीपंपासाठी 100% अपारंपरिक ऊर्जा व सौर ऊर्जेचा 100% वापर केला. वृक्ष लागवडीच्या व वृक्ष संवर्धनाच्या अंतर्गत ग्रामपंचायतीनं गावातील रस्त्यांच्या दुतर्फा व गावठाणात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन केलं. यावर्षी ग्रामपंचायतीनं 12 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवून त्याची 100% अंमलबजावणी केली. यामध्ये स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा व वृक्ष लागवड हे सर्व उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवण्यात आले.
गावच्या आरोग्याच्या व स्वच्छतेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीनं ग्रामसभेत ठराव घेऊन 100% प्लास्टिक बंदी करण्यात आली. त्यानुसार प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुद्धा केली आहे. ग्रामपंचायतीनं जमा होणाऱ्या कचऱ्याचं शास्त्रशुद्ध असं व्यवस्थापन केलंय. त्यामध्ये सुक्या ओल्या कचऱ्याचं विलगीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली आहे. गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायतीनं बंदिस्त गटारे, शोषखड्डे तसेच डी-वेट प्रकल्प राबवण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जलतारा, गायगोठे, निर्मळ शोषखड्डे, घरकुल, विहीर पुनर्भरण, रमाई आवास, प्रधानमंत्री आवास या योजना राबवल्या. गावामध्ये नवीन विहीर पाडून असणाऱ्या विहिरींची दुरुस्ती, सरकारी विहिरींचं पुनर्भरण तसेच शेततळ्यांची निर्मिती केली. श्री जोराडी माता डोंगराच्या पूर्वेला अनगड दगडी बांध बांधण्यात आले. तसेच पश्चिमेला ढाळीचं बांध तसेच दगडी बांध करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या गावठाणात जमा होणाऱ्या कंपोस्ट खत निर्मिती करण्यात आली. जनावरांचे गोठे, कुक्कुटपालनासाठी शेड, शेळीपालन शेड तसेच बायोगॅसची उभारणी करण्यात आली. आंधळी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या संस्थांचं सक्षमीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत स्वतंत्र बैठक व्यवस्था, बैठक हॉल, प्रतीक्षालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सर्व शासकीय योजनांचे फलक, वाचनालयाची सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, स्त्री पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय व्यवस्था याच पद्धतीनं इमारतीची रंगरंगोटी व सुशोभीकरण केलंय. गावातील शाळेचं सक्षमीकरण करण्यासाठी शाळेचे डिजिटलायझेशन, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, हँडवॉश स्टेशन, रंगरंगोटी, बोलक्या भिंती, पोषण परसबाग, मध्यान्ह भोजनासाठी किचनची व्यवस्था, शालेय परिसरामध्ये CCTV, शाळांना संरक्षक भिंती तसेच मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध केले. अंगणवाडीच्या सक्षमीकरणासाठी अंगणवाडीचे डिजिटलीकरण, बालस्नेही स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, परसबाग, बोलक्या भिंती रंगवण्यात आल्या. आंधळी गावामध्ये असलेल्या आरोग्य केंद्रांच्या पाठीमागं सुसज्ज असे पशुवैद्यकीय उपचार केंद्र सुरू करण्यात आलंय. त्याच पद्धतीनं सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन करण्यात आलंय. आंधळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यायामशाळेच्या सुविधेसाठी प्रेमराज 11 ही बंदिस्त व्यायामशाळा तसेच गावठाणच्या मुख्य चौकात बगीचा उभारून त्यामध्ये लोकांसाठी 5 प्रकारचे व्यायाम साहित्य बसवून खुल्या व्यायामशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. गावातील तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळं व पर्यटन स्थळे यामध्ये हनुमान मंदिर, सिद्धेश्वर महादेव मंदिर, गौणमळा, ज्योतिबा मंदिर इथं येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी व सुविधा उपलब्ध केल्या. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत 100% घरकुल मंजूर करून सर्व घरकुले पूर्ण करण्यात आली. महिला शेतकरी सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये ग्रामपंचायत आत्मा अंतर्गत महिला शेतकऱ्यांसाठी शेतकरी उत्पादक संस्थेची निर्मिती केली आहे. FPO स्थापन करून त्यांना प्रमाणपत्र प्राप्त केलंय. सामाजिक अर्थसहाय्य योजनेतून आंधळी गावात छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आयोजित करून संजय गांधी योजनेच्या 49, श्रावणबाळ योजनेच्या 23, इंदिरा गांधी योजनेच्या 9 लाभार्थ्यांना एका छताखाली लाभ देण्यात आला. लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून लोकचळवळ निर्माण करून आंधळी गावातील नागरिकांनी 26 आठवड्यापेक्षा जास्त काम केलंय. त्यामध्ये रस्त्याची कामं, रस्ता दुरुस्ती, पानंद रस्त्यांची कामं करण्यात आली आहेत. ग्रामपंचायतीची 100% कर वसुली करण्याकरता लकी ड्रॉ स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. दर शनिवारी मी कसा घडलो या उपक्रमातून प्रशासकीय क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आलं. नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी आणि पालकांनी संध्याकाळी 7 ते 9 TV व मोबाईलचा वापर टाळून विद्यार्थ्यांच्याकडून अभ्यास करून घ्यावा यासाठी भोंगा वाजवून जागृती केली जाते. ग्रामपंचायतीनं ग्रामसभा घेऊन DJ वाजवण्यासाठी पूर्णपणे बंदी घातली आहे. 18 वर्षाखालील मुलींच्या विवाहासाठी तसेच हुंडा देण्या घेण्यासाठी सक्त बंदी केली आहे. आजी आजोबा पायपूजन तसेच विना दप्तर शाळा असे नाविन्यपूर्ण उपक्रम ग्रामपंचायतीने राबवले. आंधळी गावामध्ये काम करत असताना आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून की आपण एक असा प्रयोग करून पाहूया की आपल्या गावामध्ये आराध येतात, घिसाड येतात, पिंगळा येतो, वासुदेव येतो, नंदीबैलवाला येतो आणि ही लोक आल्यानंतर कुठेतरी पाल टाकून राहत असतात.
म्हणून आमच्या सर्व टीमने ठरवलं की आपण यांना एक राहण्याची व्यवस्था करू. ग्राम अतिथी विश्रामगृह म्हणजे ते गावासाठी आलेले सर्व पाहुणे मंडळी आहे आणि या पाहुण्यांचं स्वागत जसं की आपण आपल्या घरात एखादा पाहुणा येतो आणि त्याचं स्वागत आपण चांगल्या पद्धतीने करतो, त्याला राहण्याची व्यवस्था करतो. याच माध्यमातून आपण या लोकांना हे आत्ताच आपण पाहतोय की अतिशय चांगल्या पद्धतीने हे ग्राम अतिथी विश्रामगृह आम्ही एक चांगल्या संकल्पनेतून, चांगल्या भावनेतून माणुसकीचा उंबरठा या नावाने त्यांच्यासाठी आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. अशा पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून व ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आंधळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उत्कृष्टपणे राबवण्यात आलंय. धन्यवाद.